की ओमान नावाचा देश आहे, त्या देशाची मस्कत नावाची राजधानी आहे. त्या मस्कत राजधानीमध्ये त्यांच्या बांधकाम मंत्रालयात आमच्या भारतातले फिरोज रानडे आर्किटेक्ट सल्लागार म्हणून काम करतात. त्यांच्या बाजूला कराचीचा अमानुल्ला नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या बाजूला लाहोरचा अनवर पाशा नावाचा एक व्यक्ती आहे. त्यांच्या स्टाफमध्ये प्रथा अशी आहे की कुणी त्यांच्याकडे गावाकडे निघाला तर त्याने त्या स्टाफला विचारायचं, तुमच्यासाठी आमच्या देशातनं काय आणू का. एकदा अनवर पाशा कराचीला चाललाय आणि आमच्या फिरोज रानडेने त्याला विचारलंय की तुमच्या देशातनं माझ्यासाठी काय आणणार. तो म्हटला, बघा तुम्ही अशी गोष्ट आणतो की तुम्हाला तुमची मती गुंग झाल्याशिवाय राहणार नाही. फिरोज रानडे म्हटले, तुझ्या देशातनं मला काय नको. पाकिस्तानात काय असणार, लष्करशी आहे, तालिबानी संघटना आहेत, आतंकवादी संघटना आहेत, काय यांच्या देशामध्ये असणार आहे. पण फिरोज रानडे त्याला असं सांगतायत, पाकिस्तान के अंग्रेजी मिडिल स्कूलों में जो हिस्ट्री की किताब पढ़ाई जाती है वो मुझे चाहिए, नई हो या पुरानी हो. तो अनवर पाशा म्हटला, ठीक आहे. गेला पाकिस्तानला आणि 1 महिन्याच्या सुट्टीनंतर परत आला. आल्याबरोबर पाकिस्तानातलं एक पुस्तक आमच्या फिरोज रानडेच्या समोर ठेवलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ए न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान आणि त्या पुस्तकाचा लेखक ए अली. आमच्या फिरोज रानडेने पटापट पानं उलटायला सुरुवात केली. एका पानावरती अडखळले, त्या पानावर प्रकरण होतं औरंगजेब आलमगीर नावाचं. आणि मग फिरोज रानडेंना असं वाटलं की ज्या अर्थी औरंगजेबाचं नाव आलंय त्या अर्थी आमच्या महाराजांची प्रतिमा त्यांच्या देशाच्या इतिहासामध्ये काय रंगवलेली आहे तरी बघूया. आणि त्यांनी प्रकरण ते वाचायला सुरुवात केली. ते इंग्रजीमध्ये लिहिलंय. ते असं आहे की शिवाजी वॉज ए ग्रेट ऍडमिनिस्ट्रेटर, ही इंट्रोड्युस्ड ए बेटर सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट फॉर हिज पीपल. शिवाजी ऑक्युपाइज ए डिस्टिंग्विश्ड प्लेस इन द हिस्ट्री ऑफ इंडिया. याचा अर्थ त्या काळाच्या इतिहासामध्ये अगदी जगाच्या पाठीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थान बाकीच्या राजांच्या तुलनेत फार मोठं आहे. कुठे शिकवलं जाते? पाकिस्तानात. आदर्श राजा कसा असावा. अमेरिकेच्या MBA ला एक शिक्षण आहे, शिवाजी द मॅनेजमेंट गुरु नावाचा 100 मार्काचा कंपल्सरी पेपर आहे. आमचे भगतसिंग पंजाबमधनं 1924 ला महाराष्ट्रात आलेत, रायगडला आलेत. रायगडची माती कपाळाला लावलेली आणि देश स्वातंत्र्याची प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. प्रति शिवाजी म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या राजा उमाजींना ज्यावेळी 1832 ला पुण्याच्या ठिकाणी फाशी दिली जाते त्यावेळी पायाखालची फळी सरकते. बाजूला उभा राहिलेला जल्लाद दोर ओढतोय, गळ्याभोवती दोर आवळला जातोय. जीभ बाहेर पडायच्या आधी राजा उमाजींनी जोरदार घोषणा दिलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे इथल्या मराठी माणसाची जीभ सुद्धा महाराजांचं नाव घेतल्या बिगर त्याच्या शरीरापासून पोरकी व्हायला सुद्धा तयार होत नाही. आमच्या साताऱ्याला छत्रपती शिवाजी महाराज नावाचं एक कॉलेज आहे. ते कॉलेज भाऊराव पाटील चालवत होते. भाऊराव पाटलांना त्या काळात एका धनिकाने सांगितलं, तुझ्या कॉलेजला पाहिजे तेवढी मदत करतो, फक्त या कॉलेजचं नाव बदलायचं आणि त्याच्या जागी माझ्या बापाचं नाव लावायचं. भाऊराव पाटलांनी त्याला एका ठोक्यात सांगितलंय, या कॉलेजला असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कदापि मी बदलणार नाही. एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेल, पण या कॉलेजला दिलेलं महाराजांचं नाव कदापि बदलणार नाही. ही महाराजांच्या नावाची ताकद आहे. आमचे महात्मा फुले पोवाडा लिहितात, कुळवाडी भूषण पोवाडा गातो भोसल्यांचा छत्रपती शिवाजी राजांचा. अण्णाभाऊ साठे रशियाच्या मॉस्को शहरामध्ये पोवाडा पोहोचवत आहेत. प्रथम मायभूच्या चरणास स्मरणी गातो कवना छत्रपती शिवबा चरणा. एवढी मोठी ताकद आहे महाराजांच्या विचारांची. ती ताकद मला वाटतं आपल्यापर्यंत पोहोचली पाहिजे. जगाऊ कसं आम्हाला महाराजांनी शिकवलं आणि मरणाच्या काळी सुद्धा आपण घाबरलं नाही पाहिजे. आपल्या स्वप्नाचा पाठलाग केला पाहिजे. आमच्या छत्रपती शंभूराजांनी खरं तर त्यांच्या काळामध्ये दाखवून दिलं. आता जाता जाता फक्त एक गोष्ट मला सांगा, राजमुद्रा किती लोकांना माहित आहे महाराजांची? त्यांना माहित आहे? तुम्हाला माहित आहे कोणाला? हा, म्हणून दाखव. वा, तुझं नाव काय? श्रेयस साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. श्रेयस, तुझं वय किती आहे? 12 वर्षाच्या मुलाला राजमुद्रा माहित आहे. मला वाटतं हसनूर गावाचं भाग्य आहे. 12 वर्षाच्या तुमच्या मुलाला खरोखर इथं राजमुद्रा माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. ती राजमुद्रा सुद्धा बस अष्टकोनी तयार केलेली आहे. अष्टकोनी का? कारण अष्टपैलू होते महाराज. सगळ्या प्रकारचा कारभार, सगळी क्षेत्र आपल्या स्वराज्यामध्ये असली पाहिजे, ही त्याच्या पाठीमागे महाराजांची दूरदृष्टी आहे. त्यामुळे ती दूरदृष्टी आपल्या मला वाटतं कधीतरी लक्षात येण्याची गरज आहे. जाता जाता यांच्या अनुषंगाने मी सांगेन की उद्योग व्यवसायामध्ये आपल्या तरुण पोरांनी निश्चितपणाने पाऊल ठेवण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय महाराजांचा इतिहास आपल्या डोक्यामध्ये घुसला असा त्याचा अर्थ होणार नाही. महाराज हा डोक्यावर घेऊन वागवण्याचा विषय नाही, तो डोक्यामध्ये घालण्याचा विषय आहे. त्यामुळं महाराजांचा विचार आपल्या डोक्यामध्ये कधीतरी गेला पाहिजे.